नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। माळशिरस तालुक्यात ग्रामीण भागातील महिला व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने शिवप्रसाद महिला सक्षमीकरण दूध संकलन योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेला जनहित जागर मेळावा तसेच होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा मनोरंजनात्मक व जनजागृतीपर कार्यक्रम एकशिव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। हा कार्यक्रम शिवप्रसाद उद्योग समूहाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता। महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी दुग्ध व्यवसाय, रोजगार निर्मिती आणि बचतीचे महत्त्व पटवून देत मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। सदर कार्यक्रमाला महिला, शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात असे उपक्रम राबवले जात आहेत। ग्रामीण भागातील शेतकरी व महिलांना आर्थिक बळ मिळावे, त्यांचे जीवनमान उंचवावे आणि दुग्ध व्यवसायाला चालना मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे। शिवप्रसाद मल्टीस्टेट दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होत असल्याचे सांगण्यात आले। तसेच शिवप्रसाद कॅटल फीड्सद्वारे दर्जेदार पशुखाद्य माफक दरात उपलब्ध करून दिले जात आहे। याचबरोबर शिवप्रसाद फार्मा या मेडिकलच्या माध्यमातून जनावरांसाठी लागणारी सर्व प्रकारची औषधे ना नफा ना तोटा या तत्वावर उपलब्ध करून दिली जात आहेत। दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आवश्यक आर्थिक मदत म्हणून शिवप्रसाद अर्बनच्या माध्यमातून दुग्ध कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे। पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या माध्यमातून दूध वाहतूक करण्याचा अभिनव उपक्रमही राबवण्यात येत असून त्यातून नव्या रोजगार संधी निर्माण होत आहेत। ग्रामीण भागात नवीन उद्योजक घडवण्याचे कामही या माध्यमातून सुरू असल्याचे शरद बापू मोरे यांनी सांगितले। तसेच एसपीजी इन्शुरन्सच्या माध्यमातून सर्व प्रकारचे विमा संरक्षण माफक दरात उपलब्ध करून दिले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। या उपक्रमामध्ये शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमन सौ ऋतुजाताई शरद मोरे, एसपीजी मल्टीस्टेटच्या चेअरमन सौ अश्विनीताई रमेश मोरे तसेच एसपीजी इन्शुरन्सच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ प्रियंकाताई वैभव मोरे यांचेही विशेष मार्गदर्शन व योगदान लाभत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। एक नाही तर अनेक फायदे शेतकऱ्यांना शिवप्रसाद दूध संघाच्या माध्यमातून मिळत आहेत। हा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी अशा जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे असे आयोजकांनी सांगितले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमनाथ जाधव व अमोल रूपनवर यांनी विशेष परिश्रम घेतले। शिवप्रसाद सेंटरच्या चालकाच्या नात्याने त्यांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्रित करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले। तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून ही जबाबदारी पार पाडली। ग्रामीण भागातील शेतकरी, महिला व युवकांना आर्थिक बळ देण्यासाठी शिवप्रसाद उद्योग समूह कटिबद्ध असून आगामी काळातही असे लोकहिताचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याचे शरद बापू मोरे यांनी सांगितले। या कार्यक्रमाला आदिनाथ रूपनवर, शहाजी धायगुडे, अय्याज मुलानी, सोमनाथ जाधव, अमोल रूपनवर, भगवान जाधव, अक्षय जाधव, दशरथ जाधव, आबासो पाटील, रज्जा कातार, मोहन रूपनवर, नामदेव पाटील, शामराव जाधव, निखिल चाणकर, वैशाली चाणकर, अर्चना रूपनवर, आशालता खताळ, सुशीला करे, रुपाली खताळ आदी मान्यवर उपस्थित होते।